सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला। वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी खांद्यावर घेतलेली होती। सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं जे रजिस्ट्रेशन 1953 साली झालं ते मोहम्मद बुवा देवस्थान मठ अशा प्रकारचं देवस्थान होतं की धर्मदाय आयुक्त आणि वक्फ बोर्डाकडे जी काही नोंदणी झालेली आहे ती रद्द करावी। ती रद्द करण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शासन पातळीवर होऊ शकतो। त्या बाबतीतल्या ज्या काही हालचाली करायच्या त्या शासन पातळीवर होऊ शकतात। म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांच्या कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करून जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणाऱ्या या गोष्टी दूर करण्यासाठीच त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। त्या बैठकीचा निर्णय झाला तर त्या ठिकाणी आम्हाला या आत्मक्लेश आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलनाच्या बाबतीत विचार करता येईल। तो त्याने प्रस्ताव जो म्हणतो आणि कलेक्टर साहेबांनी परवा 22 तारखेला जे दिलेला आहे त्यात त्यांनी एक तर स्वतःचं लिटरेचर वापरणं साध्या कागदावरती आणि देताना अध्यक्ष व सचिवाची सही लागते। त्यानंतर रजिस्टर नंबर तो चुकीचा टाकलेला आहे। त्यानंतर E71 E71 अशी बरेचसे चुका त्यांनी केल्या आणि त्यात जो बोललेला आहे की गोपाळ मोठे सामाजिक सलोखा बरेचसे काही आरोप केलेले आहेत। परंतु 2008 साली त्यावेळी त्यांनी महाराजांच्या विरुद्ध जे पुस्तक छापलं त्यात स्पष्ट उल्लेख आहे की त्यामुळेच जो श्रीगोंद्याचा सामाजिक सलोखा बिघडण्याची वेळ आली होती। परंतु आज आमच्यावर असणारे ही सगळं गाव सामाजिक नेते घनश्याम शेलार असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन थांबवलेलं आहे।